हॅलो नमस्कार। तर बघूया आता आपण यूट्यूबची प्लेलिस्ट। तर त्यासाठी आपल्याला यूट्यूबमध्ये जायचं आहे। यूट्यूबमध्ये गेल्याच्या नंतर इथं आपले युअर्स व्हिडिओ ते येतात, तिथं जायचं आहे। तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला अशी पूर्ण लिस्ट येते आपल्या या व्हिडिओंची। तर आता मी तुम्हाला सांगते की प्लेलिस्ट कशी करावी। आता तर समजा हा इथं चंपाषष्ठीचा व्हिडिओ आहे, तर इथं 3 डॉट आहे, तिथं क्लिक करायचं। तर सेव्ह टू प्लेलिस्ट, आता इथं ऑलरेडी प्लेलिस्ट आहे माझी, म्हणून तिथं सेव्हचं ऑप्शन येते। तर इथं कुठल्या पण प्लेलिस्टमध्ये तुम्ही सेव्ह करू शकता, किंवा तुम्ही इथं न्यू प्लेलिस्ट म्हणून ऑप्शन येतं, तिथं जाऊन करू शकता। आता मी इथं न्यूमध्ये करते। तर इथं व्लॉग्स लिहिते मी। त्यात इथं जे प्रायव्हेट आहे तिथं पब्लिक करायचं आहे, आणि इथं क्रिएट करायचं आहे। ठीक आहे, आता क्रिएट केल्याच्या नंतर आता आपण बघू शकतो की आपला व्हिडिओ तिथे गेला आहे का। तर इथं बघा, ह्या सगळ्या लिस्ट आहेत। या लिस्टमधून आता मी व्लॉगची जी लिस्ट आहे ती काढते। हे बघा, व्लॉगच्या लिस्टमध्ये आपलं हा जो व्हिडिओ आहे तो इथं सेव्ह झालेला आहे। तो तुम्हाला आता अजून एक करून दाखवते। यूमध्ये जायचं आहे, इथं युअर्स व्हिडिओमध्ये जायचं आहे। त्याच्यानंतर बघा, आता इथं उपम्याची रेसिपी आहे, तर आपण त्याचं करूया। ते 3 डॉटवरती जायचं आहे, सेव्ह टू प्लेलिस्टमध्ये जायचं आहे। एवढ्या लिस्ट येतील, याच्यामधून तुम्हाला चूज करायचं आहे की तुम्हाला कशामध्ये ते टाकायचं आहे। तर मला ते नाश्त्याच्या प्रकारामध्ये टाकायचं आहे, त्यामुळे मी तिथे टाकते, आणि ब्लॉग्समध्ये पण तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवते। तर चला आता आपण इथं सेव्ह करूया, आणि आता चेक करूया की आपलं तिथे आलं आहे का। तर ही लिस्ट आहे जसं मी तुम्हाला सांगितलं। तर व्लॉगच्या लिस्टमध्ये बघा, व्लॉगच्या लिस्टमध्ये इथं उपमा रेसिपी आलेलं आहे, ते बघा। अशा प्रकारे तुम्ही आपल्या चॅनलची प्लेलिस्ट बनवू शकता। तो व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।